शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून राज्यभरात विविध ठिकाणी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं। जुनी पेन्शन योजना आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी सुमारे 17 लाख कर्मचारी संपावर गेले असल्याची माहिती कर्मचारी संघटनांकडून देण्यात आली। या आंदोलनात विविध विभागातील कर्मचारी सहभागी झालेत। त्यात आरोग्य विभागातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी, नर्स आणि वॉर्ड बॉयजचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे। त्यामुळे शासकीय रुग्णालयांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। जोपर्यंत सरकार चर्चेसाठी पुढाकार घेत नाही तोपर्यंत हा संप सुरूच ठेवण्यात येणार असल्याचं कर्मचारी संघटनांच्या वतीनं सांगण्यात आलं। सरकारने काल परिपत्रक काढलं, पण त्या परिपत्रकाचा सरकारी कर्मचाऱ्यावर काही परिणाम होणार नाही। रास्त मागण्यासाठी, न्याय मागण्यासाठी महिनाभरापूर्वी आम्ही या शासनाला कळवलेलं आहे, नोटीस दिलेली आहे। त्याच्यावर विचार करून चर्चा करून चर्चेचे अंतिम मार्ग काढणं हे सरकारचं काम आहे आणि ते चर्चेला बोलवतील असा विश्वास वाटतो। जर चर्चेला बोलवलं नाही, जर असाच प्रकारचं वातावरण राहिलं तर संप अधिक तीव्र करण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी देतो आहोत। मुंबईमध्ये सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा विस्कळीत झालेली आहे। सर्व रुग्णालयीन कर्मचारी आज संपावरती आहेत। रुग्णसेवा विस्कळीत करणं हे आम्हाला करायचं नाही आहे, पण हे शासनाने आमच्यावरती लादलेलं आहे। कारण साध्या मागण्या आहेत, अनेक वर्षांपासूनच्या त्या आमच्या मागण्या आहेत। जुनी पेन्शन योजना गेली 20 वर्ष आम्ही या योजनेसाठी झगडतोय। या साध्या मागण्या आमच्या आहेत आणि या मागण्यांसाठी आम्ही सगळेजण संपावरती आहोत।